नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आचार्य सुमित गुरव या आमच्या चॅनलवरती। आज आपण आपल्या राशीचक्रापैकी सर्वात वेगळ्या स्वतंत्र विचारांच्या तसंच भविष्याबाबत विचार करणाऱ्या अशा राशीबद्दल बोलणार आहे। म्हणजेच आज आपण कुंभ राशीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। कुंभ राशीची मंडळी कायमच त्यांच्या काळाच्या पुढचा विचार करताना बघायला मिळतात। जे इतरांना आज खूप जास्त विचित्र वाटतं तेच भविष्यामध्ये सत्यात उतरतं आणि तेव्हा इतर लोकांना कळतं की कुंभ राशीची मंडळी काळाच्या किती पुढे जाऊन विचार करणारे होते। कुंभ राशीची लोक कधीही गर्दीचा भाग बनण्यासाठी जन्माला येत नाहीत, तर ते लोक स्वतःचा मार्ग स्वतः तयार करण्यासाठी जन्माला आलेले असतात। तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीचा एकंदरीत स्वभाव कसा असतो, कुंभ राशीच्या लोकांचे काय स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, काय वीकनेसेस आहेत, करिअर, कार्यक्षेत्र, प्रोफेशन ह्याबद्दल ह्यांना कुठल्या गोष्टी सूट होणार आहेत, तसंच आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेणं यांच्यासाठी चांगलं आहे। व्हिडिओच्या शेवटी कुंभ राशीसाठी कुठल्या प्रकारचे उपाय आणि उपासना केल्याने या लोकांना लाभ मिळू शकतो त्याची आपण चर्चा करणार आहोत। कुंभ राशीबद्दल काही मूलभूत गोष्टी सांगायची झाल्यास यांचा राशी स्वामी स्वतः शनी ग्रह आहे आणि यांचं राशी चिन्ह म्हणजे जलकुंभ धारण केलेला पुरुष आकृती असं यांचं राशीचं चिन्ह आहे। हा कुंभ ज्ञान, विचार आणि मानवतेसाठी वाहणाऱ्या ऊर्जेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे। कुंभ राशी ही वायू तत्वाची राशी असून ती एक स्थिर राशी आहे। यामुळेच कुंभ राशीच्या लोकांमध्ये बौद्धिकता, स्वतंत्र विचारसरणी आणि नाविन्यपूर्णता दिसून येते। कुंभ राशीच्या लोकांच्या स्वभावाबद्दल बोलायचं झाल्यास हे लोक कधीही सामान्य विचारांच्या चौकटीत बसत नाहीत। यांना कायमच स्वतःचे विचार, स्वतःची मतं आणि स्वतःचा वेगळा असा दृष्टिकोन असतो। हे लोक अनेकदा समाजातील रूढी आणि परंपरा यांच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उभं करतात। हे लोक अनेकदा समाजातील रूढ कल्पनांना सुद्धा प्रश्न विचारताना दिसतात। यांना कायमच नवीन गोष्टी शिकायला, संशोधन करायला आणि नवीन कल्पना विकसित करायला आवडतं। कुंभ राशीची लोक मैत्रीला खूप जास्त महत्त्व देतात, त्यामुळे यांचा मित्रपरिवार खूप मोठा असू शकतो। परंतु या लोकांबद्दल कायम पाहायला मिळणारी एक गोष्ट म्हणजे अनेक लोकांच्या सहवासात राहून देखील मनाने मात्र हे लोक अलिप्त राहू शकतात। आता कुंभ राशीच्या लोकांच्या पॉझिटिव्ह गुणधर्मांबद्दल बोलायचं झालं, सगळ्यात पहिला मुद्दा सांगावा वाटतो तो म्हणजे यांची दूरदृष्टी। कायमच समाजाच्या वेळेच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची यांची क्षमता असते। त्याचप्रमाणे यांची नाविन्यपूर्ण विचारसरणी, स्वतंत्र असा स्वभाव, सामाजिक जाणीव आणि मानवीय दृष्टिकोन, यांचं विलक्षण असं बौद्धिक सामर्थ्य आणि कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्याची यांची क्षमता, ह्या सर्व गोष्टी यांच्या पॉझिटिव्ह गुणधर्मांमध्ये येतात। बराच वेळेला कुंभ राशीचे लोक अशा कल्पना मांडताना दिसतात की ज्या काळाच्या खूप जास्त पुढे असतात। यानंतर कुंभ राशीच्या काही विकनेसेस बद्दल बोलायचं झाल्यास मला वाटतं कुंभ राशीच्या लोकांना भावनिक दृष्ट्या व्यक्त होणं खूप जास्त कठीण जाऊ शकतं। त्यामुळं कधी कधी ते खूप जास्त थंड किंवा अलिप्त असलेले बघायला मिळतात। महत्वाचं म्हणजे यांना कुठल्याही प्रकारचं बंधन कधीही आवडत नाही। म्हणूनच नातेसंबंध असो किंवा करिअर अशा ठिकाणी स्वातंत्र्याची कमतरता वाटली तर हे लोक खूप जास्त अस्वस्थ झालेले बघायला मिळतात। काही वेळा यांच्यामध्ये हट्टीपणा आणि स्वतःच्या मतांवरती खूप जास्त प्रमाणात ठाम राहणं अशी प्रवृत्ती सुद्धा बघायला मिळते। यानंतर आता कुंभ राशीच्या लोकांच्या प्रेम संबंध किंवा नातेसंबंध याबद्दल बोलायचं झाल्यास कुंभ राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत इतरांपेक्षा खूप जास्त वेगळे असतात। हे लोक फक्त भावनांच्या आधारावर कधीच नातं जोडत नाहीत। यांना कायमच मानसिक आणि बौद्धिक पातळीवरती जोडलं गेलेलं नातं अपेक्षित असतं। यांच्यासाठी यांचा जोडीदार फक्त एक चांगला प्रियकर किंवा प्रियसी असून चालत नाही, तर तो यांचा चांगला मित्रही असावा लागतो। यांना नातेसंबंधांमध्ये स्वातंत्र्य आणि परस्पर आदर खूप जास्त महत्वाचा वाटतो। खूप जास्त प्रमाणामध्ये नियंत्रण किंवा मालकी हक्काची भावना हे या लोकांना अस्वस्थ करून टाकतं। आता कुंभ राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनाबद्दल भाष्य करायचं झाल्यास विवाहानंतर कुंभ राशीची मंडळी खूप चांगले जीवनसाथी सिद्ध होतात। हे लोक कायमच त्यांच्या जोडीदाराच्या व्यक्तिमत्वाचा आदर करतात। त्यांना कायमच नात्यामध्ये समानता आणि स्वातंत्र्य हवं असतं, परंतु कधी कधी स्वतःच्या भावना व्यक्त करण्यामध्ये संकोच केल्यामुळं यांच्या जोडीदाराला हे लोक दूरचे वाटू शकतात। यांनी भावनिक संवाद जर वाढवला तर ह्या मंडळींचं वैवाहिक आयुष्य खूप जास्त सुखकर होऊ शकतं। त्यानंतर कुंभ राशीवाल्यांसाठी योग्य ठरणाऱ्या कार्यक्षेत्राबद्दल, प्रोफेशन बद्दल किंवा यांच्या करिअर बद्दल बोलायचं झाल्यास कुंभ राशीची मंडळी अशा ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतात ज्या ठिकाणी यांना नाविन्य, तंत्रज्ञान किंवा सामाजिक बदलाची संधी मिळू शकते। यांच्यासाठी योग्य ठरणाऱ्या काही कार्यक्षेत्रांची नावे सांगायची झाल्यास इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कुठल्याही प्रकारचा रिसर्च, विज्ञान, त्यामध्ये अंतराळ विज्ञान, डेटा अनालिसिस सारख्या फील्ड, सामाजिक संस्था, राजकारण, मानसशास्त्रज्ञ, डिजिटल मार्केटिंग, ज्योतिष आणि गूढशास्त्र, तसंच स्टार्टअप्स आणि उद्योजकता अशा काही फील्ड्स आहेत ज्यामध्ये ही मंडळी खूप चांगलं काम करू शकतात। हे लोक अनेकदा पारंपरिक नोकरीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा बाळगून असतात। यानंतर कुंभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास हे लोक पैशाकडे फक्त सुखसोयींचं साधन म्हणून कधीच बघत नाहीत। त्यांना आर्थिक स्वातंत्र्य खूप जास्त महत्वाचं वाटतं। तंत्रज्ञान, नवीन कल्पना आणि दीर्घकालीन गुंतवणूक
यामधून या लोकांना भरघोस यश मिळू शकतं. मात्र कधी कधी या लोकांनी अचानक घाई गडबडीमध्ये घेतलेले निर्णय हे यांच्यासाठी आर्थिक जोखमीचे सुद्धा ठरू शकतात. आता कुंभ राशीच्या लोकांनी आरोग्याबद्दल कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी याबद्दल बोलायचं झाल्यास कुंभ राशीचा प्रामुख्याने जो संबंध आहे तो रक्ताभिसरण, पायांचे घोटे, शरीरातल्या नसा, तसंच मानसिक ताणतणाव आणि निद्रानाशासारख्या झोपेच्या समस्या यांच्याशी जास्त प्रमाणात असतो. या लोकांना मानसिक ओव्हरलोड किंवा सतत विचार करत राहण्याची सवय हेच आरोग्याची समस्या निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. योग, ध्यानधारणा, मेडिटेशन, प्राणायाम आणि नियमित व्यायाम या गोष्टींचा अवलंब यांनी आपल्या आयुष्यात केला असता यांना नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतील. आता व्हिडिओच्या शेवटी कुंभ राशीसाठी कुठल्या प्रकारचे उपाय आणि उपासना ह्या लाभकारक ठरतील हे सांगायचं झाल्यास कुंभ राशीचा राशीस्वामी शनी ग्रह आहे. शनी व्यक्तीला कर्म, जबाबदाऱ्या आणि आयुष्यातले महत्त्वाचे धडे शिकवत असतो. शनी मजबूत असेल तर व्यक्तीला मोठं यश, स्थिरता, सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा मिळते. मात्र एखाद्याचा शनी प्रतिकूल असेल तर तो कायमच संघर्ष आणि विलंब सुद्धा वाटायला देऊ शकतो. याच कारणासाठी कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी ग्रहाशी निगडीत असणारे काही प्रभावी उपाय करणं खूप जास्त लाभकारक ठरू शकतं. यातला सर्वात पहिला उपाय म्हणजे ओम शम शनिश्चराय नमः या शनी महाराजांच्या मंत्राचा 108 वेळेला दर शनिवारी जर यांनी जाप केला याचा खूप चांगला आणि सकारात्मक परिणाम यांना पाहायला मिळेल. शनी ग्रहाशी निगडीत अत्यंत लोकप्रिय उपायांपैकी एक म्हणजे भगवान हनुमान यांची उपासना. त्यामुळे कुंभ राशीच्या मंडळींनी सतत हनुमान चालिसेचं पठण करणं सुद्धा यांच्यासाठी खूप चांगलं ठरू शकतं. गरजू व्यक्तींना मदत करणारे आणि सामाजिक कार्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणारे हे लोक कुंभ राशीचे असलेले पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा यांच्यासाठी सांगावा वाटतो तो म्हणजे यांनी सेवाभाव जोपासायला हवा. कुंभ राशीचा संबंध हा कायमच समाज आणि मानवतेशी जोडलेला बघायला मिळतो. त्यामुळे यांनी गोरगरीब लोकांना मदत करत राहणं आणि समाजाशी जोडलेलं राहणं हा यांच्या सेवाभावाचा एक हिस्सा असू शकतो. याचप्रमाणे दर शनिवारी केल्या जाणाऱ्या विशिष्ट गोष्टींचं दान यांच्यासाठी लाभकारक ठरेल. जसं की काळे तीळ, काळे उडीद, काही लोखंडी वस्तू किंवा चप्पल अशा प्रकारच्या गोष्टींचं दर शनिवारी दान करता आलं तर त्यांनी देखील आपल्याला सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. महत्वाचा उपाय यांच्यासाठी सांगा वाटतो तो म्हणजे यांनी स्वतःचा एकटेपणा आणि अलिप्तता कमी करणं. कारण बहुतांशी वेळा कुंभ राशीची लोक स्वतःच्याच विचार विश्वामध्ये हरवून गेलेली असतात. त्यामुळे लोकांशी संवाद वाढवणं आणि स्वतःच्या भावना व्यक्त करायला शिकणं हे यांच्यासाठी जास्त गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा उपाय कुंभ राशीवाल्यांसाठी सांगावा वाटतो तो म्हणजे यांच्या राशीस्वामीचं नीलम नावाचं रत्न हे परिधान करणं. पण मित्रांनो, जसं मी वेळोवेळी माझ्या व्हिडिओतून आपल्याला सांगत आलेलो आहे, कुठल्याही प्रकारच्या जाणकार ज्योतिषी मार्गदर्शनाशिवाय आपण कुठल्याही प्रकारचं रत्न आपल्या मर्जीने परिधान नाही केलं पाहिजे, अन्यथा त्या गोष्टीमुळे आपलं नुकसान सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे असं कुठलंही रत्न परिधान करण्यापूर्वी किंवा कुठलेही ज्योतिषी उपाय करण्यापूर्वी आपण एखाद्या जाणकार आणि ज्योतिषाचा सल्ला नक्कीच घ्यावा ही माझी आपल्याला विनंती आहे. जाता जाता कुंभ राशीवाल्यांसाठी काही संदेश द्यायचा झाला तर तुम्ही सर्वसामान्य लोकांसारखा विचार करण्यासाठी जन्माला आलेलेच नाहीयेत. तुमच्याकडे नवनवीन कल्पना आहेत, मोठी स्वप्न आहेत आणि समाजात बदल घडवून आणण्याची क्षमता सुद्धा आहे. तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची वेगळी विचारसरणी हीच आहे आणि तुमच्या पुढचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे स्वतःचं मन इतरांना समजून सांगणं हे आहे. कायम लक्षात ठेवा, जे लोक जग बदलतात ते सुरुवातीला कायमच वेगळे वाटतात. एकंदरीतच काय तर कुंभ रास म्हणजे स्वातंत्र्य, नवकल्पना, मानवता आणि भविष्य दृष्टी अशी रास. ही रास अशी आहे जी आजचा नाही तर खूप लांबचा विचार करत असते. तर मित्रांनो, तुमची राशी कुंभ आहे का? असेल तर आज व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्या गोष्टी आपल्याशी जुळतात कमेंट करून मला नक्की सांगा. तसंच तुमच्या घरामध्ये, परिवारामध्ये, मित्रमंडळीमध्ये कुंभ राशीची व्यक्ती असल्यास हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत जरूर पोहोचवा. त्यांनाही सांगा व्हिडिओतल्या आवडलेल्या कोणत्या गोष्टी त्यांच्याशी जुळाल्या त्याबद्दल कमेंट करायला. यासारखी ज्योतिषशास्त्रासंबंधी आणखीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहण्यासाठी आचार्य सुमित गुरव या नावाचं चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. तसंच याच नावाचं आमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज आपण सर्वांनी फॉलो करावं. लवकरच आपण भेटूया आमच्या इतर व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.